ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. अर्थात पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. आज कालच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलाच्या विचारधारेचा उत्तरार्ध तुमच्यासमोर मी मांडत आहे. मी डॉक्टर विकास बाहेकर, नेत्रज्ञ, बुलढाणा. आपण सर्व काल एका वेगळ्या गोष्टीची अनुभूती आणि अनुभव घेतला. गजबजून गेलेली पंढरी आणि हरकून गेलेला पांडुरंग याच्याऐवजी काल महाराष्ट्रातील नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व वारकऱ्यांच्या हृदयामध्ये कुठेतरी पंढरीची वारी चुकल्याची खंत असेल. त्याचबरोबर आपल्या आराध्य दैवताचा चरणस्पर्श करू शकलो नाही आणि आपल्या आराध्य दैवताला आपण पाहू शकलो नाही, या खंतावळीतच त्यांचं आराध्य दैवतसुद्धा तिकडे या सर्व लेकरांच्या वाट पाहण्यामध्ये, त्यांची दृष्टादृष्ट होण्यामध्ये व्याकुळ झाला असेल. अतिशय वृद्ध असा कालचा या करोनामुळे उपस्थित झालेला हा प्रसंग होता. हा असा प्रसंग जो आहे हा असंख्य म्हणजे शेकड्या वर्षानंतर आपल्यासमोर आलेला आहे. पण याच्या मागे एक तुमची माझी मानसिकता जी बनलेली आहे त्याची विचारधारा आपल्याला या निमित्तानं आज पाहायची आहे. त्याच्यामुळे आज उत्तरार्धामध्ये एक विषय आपण असा ठेवलेला आहे की पंढरी आणि संत विचार. मागच्याच आपण बोललो पंढरीचा पांडुरंग, पंढरी हे गाव, चंद्रभागा, पुंडलिक, विठ्ठल मंदिर आणि त्या बाजूचे असलेले सर्व संत किंवा त्या विचारधारेशी समन्वयित असलेले सर्व संत आणि वारकरी, ही अशी एकमेकाच्या भोवती अशी भावनिक गुंतवणूक त्यांनी केलेली आहे की त्याच्यामुळे त्या विचारधारेपासून बाहेर सुटायचं म्हटलं तरी कोणी सुटू शकत नाही. एकदा त्याच्यामध्ये जो चिटकला तो त्या विचारधारेला पक्का धरून राहतो. कारण आत्मिक सुख किंवा आंतरिक आनंद किंवा ज्याला आपण समाधानाची एक परिपूर्ण अवस्था प्राप्त करून देऊ शकणारी विचारधारा या वारकरी संप्रदायामध्ये आहे. तर याचं गारुड कसं आहे ते आपल्याला आज पाहायचं आहे. एखादं ठिकाण आपल्याला आवडायचं असलं तर त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतात. ते वैशिष्ट्य आपल्याला सातत्यानं आपल्या बुद्धीमध्ये पेरल्या गेले तर आपल्याला ते आवडतं. त्याचबरोबर तिथला आराध्य जो आहे त्या आराध्याचं सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं काहीतरी आकर्षण असलं तर तो आवडू शकतो. मग या पंढरपूरचं वैशिष्ट्य काय किंवा पंढरपूरचं या सर्व संतांनी सांगून ठेवलेलं वैशिष्ट्य कसं आहे ते आपल्याला आज पाहायचं आहे. साधारणतः आपल्या नात्यागोत्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे नातेवाईक ज्या ज्या गावामध्ये असतात त्याच्यामध्ये माहेर हे एक फार मोठं समृद्ध असं प्रेमाचं ठिकाण सर्वांसाठी आहे. आईसाठी तिचं वडिलाचं गाव आणि मुलांसाठी मामाचं गाव असं माहेर जे असतं त्याचं फार मोठं आकर्षण असतं. आणि म्हणून या पंढरीला संत एकनाथ माझे माहेर पंढरी इथून सुरुवात करतात. आता माहेर म्हटल्यानंतर प्रेमाचा सर्वंकष उत्कर्ष ज्या ठिकाणी असतो किंवा परिपूर्णता असते त्याला माहेर म्हणतात. आणि त्या माहेरामध्ये मग पुन्हा जे काही संबंध असतात त्या संबंधामध्ये माझी बहीण चंद्रभागा, पुंडलिक हा बंधू आणि अशा प्रकारचा नातेसंबंध असल्यामुळे सर्व वारकरी मंडळी त्या एका विचारधारेला पंढरपुराकडे माहेरच्या दृष्टीनं पाहत तिकडे ओढले जातात. म्हणजे संत एकनाथांनी तुम्हाला मला माहेरचं समृद्ध असलेलं ठिकाण जे आहे ते या व्यवहार जगताच्या व्यतिरिक्त त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं निवासस्थान असलेलं पंढरपूर हे निर्माण केले. आणि मग तिथं गेल्यानंतर आपण या पंढरपूरच्या भगवंताच्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे लीन व्हावं या दृष्टिकोनातून एक वारकरी परिवाराची, वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेचं आणि कलियुगाचं एक नातं की ज्याला कलियुगामध्ये नाम हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन त्या ईश्वर प्राप्तीचं आणि भक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती त्या भगवंताच्या प्राप्तीची अशा प्रकारचं एक सूत्र या कलियुगामध्ये जे आहे त्याचं एका अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे पूर्णपणे मांडणी केलेली आहे त्या मांडणीचे आपण तो अभंग पहिले पाहूया. तुकाराम महाराज म्हणतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोलामुखी नाम. म्हणजे हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम म्हणा. विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती,
ऐसे बहुग्रंथी बोलिये. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची जी एक विचारप्रणाली आहे ती अतिशय प्रखरतेनं आणि अतिशय सुसूत्रपणे मांडलेली. नाम कोणाचं? विठ्ठलाचं. ज्याच्या नावानं अंतर्यामी आपल्याला सुख किंवा आनंदाची अनुभूती मिळेल त्या विठ्ठलाचं नाव. आणि कसं? टाळी वाजवत घ्या, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, या सूत्राप्रमाणे. आता नाम हे साधन असं आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कर्मकांड आल्यामुळे म्हणजे तुम्ही जागी असताना दिवसा रात्री उपाशीपोटी जेवण केल्यावर कुठल्याही अवस्थेमध्ये 24 तासाच्या तुम्ही नाम घेऊ शकता. त्याच्यामध्ये कुठलंही कर्मकांड येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सरळ सरळ तुकाराम महाराज विनंती करतात की तुम्ही नाम घ्या. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे त्या भगवंताच्या वेगवेगळ्या त्यातल्या त्यात भक्तांवर प्रेम करणाऱ्या, भक्तांना आधार देणाऱ्या, भक्तांचा दाता, त्याचबरोबर भक्तांचा त्राता असलेल्या ईश्वर स्वरूपाचे नावं आहेत. मागच्या वेळी मी चक्रपाणीवर बोललो होतो. तर हे नावं जर पाहिले तर हे सर्व आधार देणारे भक्तीच्या स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आता वैकुंठ हा जो शब्द आहे हा वारकरी संप्रदायामध्ये वारंवार येतो. त्या शब्दाची मला एक उकल करायची. वयकुंठित होणे म्हणजे वैकुंठ. वयकुंठित होणे कारण या संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. या संप्रदायाच्या विचारधारेमध्ये तुम्ही ज्या ज्या वयामध्ये आले त्या वयामध्ये या विचारधारेच्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही, मनावर कुठलाही परिणाम होत नाही, अशा प्रकारची एक अवस्था या वारकऱ्यांना प्राप्त होते. आणि म्हणून 300 किलोमीटर 400 किलोमीटर पायी कुठली व्यवस्था नसताना आणि कुठल्या प्रकारची शारीरिक क्षमतासुद्धा नसताना हे लोक पायी चालत जातात. त्याचं कारण वयकुंठित होणे. म्हणजे नामाच्या अंतर्यामी धारण केल्यामुळे त्या व्यक्तीची समाधानाची अवस्था जी असते त्याच्यामुळे म्हणजे मन जर खंबीर झालं तर शरीर त्याला आपोआप साथ देतं. हा त्यातला वैकुंठाचा शब्द आहे. वैकुंठ म्हणजे तो मृत्यूनंतर बाळाचा प्रकार नाही. हा जिवंतपणी वयकुंठित होणे म्हणजे वैकुंठित आहे. सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. याचा एक सरळ सरळ अर्थ असा आहे की वेदांमध्ये किंवा वेदाच्या काळामध्ये समाज रचना अशी होती की त्या काळामध्ये स्त्री आणि शूद्र यांना या वेद अध्ययनाचा किंवा ज्ञानाचा हा म्हणजे अध्ययन करण्याचा आणि अध्ययन करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. तो अधिकार या संप्रदायानं प्राप्त करून दिला. आणि म्हणून या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आणि फार मोठं वैभव असं म्हणावं लागेल की वारकरी संप्रदायामध्ये संत कवयित्री किंवा स्त्री संत जे आहेत ना त्या अतिशय जोमाने त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि अतिशय अंतर्यामीच्या गोष्टी त्यांनी तिथं मांडलेल्या आहेत. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया डोर, अशा प्रकारचं म्हणणाऱ्या ज्या आहेत ना त्या जनाबाई नामदेवाच्या घरी दासी होती. हे एक मी उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्या व्यतिरिक्त भरपूर जणी अशा होत्या. म्हणजे सकलांशी येथे आहे अधिकार हे या संप्रदायाचं पुरोगामित्वाचं सर्वात मोठं बीज आहे. आणि मग तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे स्वतःचा अभ्यास त्याचबरोबर शास्त्राची जी पुष्टी असते कुठल्या गोष्टीला ते म्हणतात तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुग्रंथी बोलिये. भरपूर ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत आणि खरोखर कलियुगामध्ये नामाचे उद्धार होऊ शकत नाही. म्हणजे आता हे 2 सूत्रावर लक्षात आले असतील की माहेर म्हणून पंढरपूर, तिथे बसलेला तुमचा माझा आराध्य विठ्ठल, त्याचं नामस्मरण आणि म्हणून तिथे जायचं. मग नामदेवराव त्याच्या पलीकडे बोलतात. ही हळूहळू कशी स्थिती होत जाते तो स्तर पाहायचा. मग नामदेवराव म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे. आता माझ्या 3 टप्पे आले. पंढरीचा वास, तुम्ही पंढरीत गेले म्हणजे पंढरपुरात थांबा, चंद्रभागेमध्ये स्नान करा, अनेक दर्शन विठोबाचे. हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. जन्मजन्मांतरी एकच गोष्ट काय मागितली? पंढरपुरामध्ये मला राहायला मिळालं पाहिजे. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेत मी आल्यानंतर मला ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. बस. आता दिसायला ही फिजिकली फार सोपी गोष्ट वाटते आणि मग एखादं ठीक आहे एखाद्याला दान दिलं तसं, परंतु एक गंमत अशी असते की त्यातून ही या सूत्राची एक एक कडी उकळत चालते. मग तो सामान्य वारकरी तो म्हणतो काय मागितले नाही, काही जास्त मागितलं नाही, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. ठीक आहे विठोबाचं दर्शन, पण काय म्हणतात जन्मजन्मांतर हिची घडवमध्ये जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुचे. म्हणजे आपल्या अंतर्यामी त्या वैराग्याची किंवा विरक्तीची जी भावना आहे ती या दुसऱ्या ओळीमध्ये नामदेवराव सहजतेनं हळूहळू मांडतात. पुढं पुन्हा सेना महाराज एका अभंगामध्ये म्हणतात
जाता पंढरीशी सुख वाटी जीवा. आता पहिले पंढरीचा नुसता वास होता, चंद्रभागेचं स्नान होतं. आता ही अवस्था इथून त्या अन्नमय कोशाच्या पलीकडं प्राणमय कोशाकडे चालली. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. दर्शन घेतल्यानंतर काय होतं? दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला अंतर्बाह्य किंवा सबाह्य अंतरी आपण म्हणतो की त्याच्यामध्ये सुख वाटा लागतं किंवा आनंदाची अनुभूती या लागते. म्हणतात या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पुन्हा तेच हेची घडोमत जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे तसंच, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. आणि पुन्हा आणखीन एक म्हणतात पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, कारण सेना महाराज हे त्यांचं आपल्याला एक वैशिष्ट्य पाहणं आवश्यक आहे. सेना महाराजांचा मूळ जन्म जो आहे तो जबलपूरजवळचं त्यांचं गाव होतं आणि तिथून ते उत्तर प्रदेशामध्ये रामानंद या त्यांच्या गुरुकडे गेले होते. सेना महाराज, कबीरजी आणि रोहिदासजी हे गुरुबंधू आहेत, रामानंदांचे शिष्य. आणि म्हणजे पाहा तुम्ही की मध्य प्रदेश आजच्या काळातला, तिकडचा उत्तर प्रदेश, हे सगळं फिरल्यानंतर सेना महाराज पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाशी ज्यावेळेस निगडीत झाले त्यावेळेस त्यांना या म्हणण्याचा अधिकार आहे. कोणता? या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे संत मंडळी उगीच काही बोलतात का? त्याच्यामध्ये उगीचपणा नसतो, ते काहीतरी अनुभवाची बोल असे असतात. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सापडेल, म्हणजे आपण शास्त्राच्या हिशोबाने जर विचार केला तर एक अतिशयोक्ती अलंकार असतो. त्या अलंकारामध्ये सेना महाराज म्हणतात ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक. तिथलं जर तुमच्या डोळ्यासमोर आलं तर पुंडलिकाचं मंदिर जे आहे ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच आहे. बऱ्याच वेळा या दिवसामध्ये आषाढीमध्ये ज्यावेळेस खूप पाऊस होतो किंवा त्या नदीला पूर येतो त्यावेळेस पुंडलिकाचं मंदिर बऱ्याच वेळा पाण्याखाली जातं. तर ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, पण तिथे काय म्हणतात पुढे ऐसा वेणुनादी कागा दावा. म्हणजे अतिशयोक्ती बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच ठिकाणी पहिलं तोगी काव कोकत आहे, म्हणजे तिथं कावळ्याला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण मोठेपणा दिला. पण त्याच्या पलीकडे सेना महाराज घेऊन जातात की या पंढरपुरातला कावळा त्याचा स्वर जो आहे तो वेणुनादी आहे. म्हणजे अतिशयोक्ती की नाही, पण ती अतिशयोक्ती आहे ती भक्तीमध्ये माझे माहेर पंढरीच्या सारखीच ती होत असते. म्हणजे पंढरीचा पांडुरंग याच्या त्या वैशिष्ट्यामुळे त्या पुंडलिकाला महत्त्व आहे, पुंडलिकामुळे पांडुरंगाला महत्त्व आहे, चंद्रभागेला महत्त्व आहे, चंद्रभागेमुळे पंढरपूरला महत्त्व आहे. पण नुसतं तसंच नाही, तिथल्या प्राणी मातावर सुद्धा त्या भगवंताची, कारण मुळात तो श्रीकृष्ण आहे, तर त्याचा स्वरसुद्धा कावळ्याचा स्वर तसा हा आर्त असतो, हा तसा सहन होत नाही. परंतु ऐसा वेणुनादी कावा कागा दावा. दाखवा मला कुठे तुम्ही असा कावळा आहे का की ज्याच्या स्वरामधून बासरीचा का वेणूचा नाद येतो. तर अशा प्रकारचं त्या पंढरपूरच्या एकंदर वातावरणाभोवती ही संत मंडळी असं गारुड नेमकं तयार करतात. आणि मग एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात पावलो पंढरी वैकुंठ भवन. नामदेवरायांचा अभंग मागच्या मी सांगितला होता. त्या अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. तुकाराम महाराज त्याच्या पुढे जातात की मी पंढरपुरामध्ये गेलो म्हणजे मला वैकुंठात गेल्याचा भास होतो. आणि म्हणतात धन्य आज दिन सोनियाचा, पावलो पंढरी पार नाही सुखा. ते सुख कोणचं? पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे. पावलो पंढरी वैकुंठ भुवन जे म्हणतात की धन्य आज दिन सोनियाचा, त्याच्यामध्ये पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला सखा माय बाप. आता ही इथून एक कडी निर्माण झाली की पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आता आपण नेमके चंद्रभागेच्या स्नानाला गेलो, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, तिथल्या कावळ्याचा वेणुनादही ऐकला. सेना महाराज म्हणतात की हा बासरीसारखा आहे. आणि मग तिथून ते म्हणतात की आपण दर्शन घ्यायला गेलो तर मला जे सुख झालं त्याच्या सुखाची कुठे मला बरोबरी करता येत नाही. आणि भेटला सखा मायबाप, म्हणजे आता मी पंढरपूरच्या भगवंताच्या सम्मुख आहे. म्हणजे बाह्यतकारी माहेरापासून निघून तुम्ही पंढरपूरच्या भगवंताच्या समोर उभं राहिले आणि तिथून एक नवीन आता आपल्या जीवनामधला किंवा विचारधारेमधला किंवा त्या वारकऱ्यांच्या एकंदर आचरणशैलीमधला दुसरा टप्पा सुरू होतो. त्या टप्प्यामध्ये एकनाथ महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, आत्मा हा विठ्ठल,
नांदतो केवळ पांडुरंग. आता हे रूपक जे आहे, हे रूपक त्यांनी बाहेरच्या ऐवजी अंतर्यामी आणला. म्हणजे नुसता समोर दिसणारा पंढरपूरचा पांडुरंग विटेवरचा तो मी पाहून जर समाधानी पाहत असेल तर मग बऱ्याच वेळा मी गेलो. मागच्या मी ती कारल्याची कथा सांगितली, कारला जाऊन आलो पंढरपूरला, तर त्यातला कडूपणा गेलं नाही. आणि ज्यांनी वापस आणलं त्यांनी सुद्धा त्याला म्हणजे त्याला त्यांनी प्रसाद म्हणून सुद्धा खाल्लं नाही. म्हणून आता तुम्हाला अंतर्यामी बदल जर काही करायचा असेल की जो खऱ्या अर्थानं संत विचारामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अपेक्षित आहे, की अभ्यासाची कितीही तुम्ही प्रगती केली पण अंतर्यामी तुम्ही बदल जर केला नाही तर त्याला कुठल्या प्रकारचं स्थान राहत नाही, हे सांगणारं तत्त्वज्ञानाचा हा महत्त्वाचा अभंग आहे. काया ही पंढरी. आता ही माझी काया ही पंढरी झाली आणि माझ्या अंतर्यामी असलेला माझा आत्मा जो आहे हा विठ्ठल आहे. आणि या माझ्या शरीरामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये पांडुरंग राहतो. आता ही अवस्था ज्यावेळेस भावविभोर अवस्था ज्यावेळेस वारकऱ्याची होते त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळ्या गोष्टी तिथे दिसायला सुरुवात होतात. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद सोबत असे. आता ही जी अवस्था आहे ही अवस्था त्या म्हणजे प्राणमय कोशातून मनोमय आणि तुमच्या विज्ञानमय कोशामध्ये झाली किंवा आनंदमय कोशाकडे झाली. ज्ञान तो विज्ञानमय कोश, ध्यान त्या विज्ञानमय मनोमय आणि आनंदमय कोशाचं एकत्रीकरण आहे. पूजा हा उपासनेचा कायिक मानसिक वाचिक अशा प्रकारचा भाग आहे. ज्ञान ध्यान पूजा. विवेक जे विचार तुमच्या माझ्या डोक्यामध्ये येतात त्यातले उपयुक्त विचार जे येतं त्याला तुमच्या संस्कारानं किंवा संस्कारित करून तुमच्या एकंदर संस्कृतीतून किंवा तुमच्या ज्ञानातून त्याला संस्कारित करून तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये त्याला वापरता त्यावेळेस त्याला विवेक म्हणतात. तो विवेक जो आहे तो तुमच्या आचरणातून समाजाला आणि तुम्हाला जो देईल तो आनंद. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद सोबत असेल. म्हणजे पहिले सेना महाराजांनी सांगितलं की कावळासुद्धा तिथे जर ओरडेल तर त्याचा वेणुनाद निघेल. आणि इथं आता अंतर्यामी तुमची वृत्ती जी आहे ती अशा प्रकारची होईल की तुमच्या अंतर्यामी बसलेला तो सावळा सुंदरू जो आहे किंवा तुमच्या हृदयस्थ असलेला जो विठ्ठल त्यांनी सांगितला किंवा अंतरंगामध्ये असलेला पांडुरंग जो आहे त्याचा प्रत्येक स्वर जो आहे तो या ज्ञानातून तुमच्या ध्यानातून तुमच्या पूजेतून तुमच्या विवेकातून आणि तुमच्या आनंदातून त्या वेणुनादासारखा बाहेर निघेल. म्हणजे बाह्यातकारी असलेली परिस्थिती जी आहे संतांनी त्यांच्या विचारधारेमध्ये अंतर्यामी पोचवली. आणि याच्यावर कळस या गोष्टीवर कळस करत असताना ज्ञानेश्वर महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तिचारी साधी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता हा ज्यावेळेस आपण अभंग म्हणतो हा अभंग हरिपाठातला पहिला अभंग आहे. हरिपाठ हे ज्ञानेश्वर महाराजांचं अतिशय सामान्य भक्त असलेल्या किंवा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा जो वारकरी असतो त्याच्यासाठी लिहिलेलं अतिशय साध्या सोप्या शब्दाचं तत्त्वज्ञान आहे. पण या तत्त्वज्ञानाचा या पहिल्या अभंगामध्ये जर कस लागला आपल्याला तर आपल्याला खऱ्या अर्थाने ती गोष्ट समजते. म्हणजे तुम्हाला पहिले माहेर म्हणून तिकडे आकर्षित करून तुम्हाला पंढरीचा वास म्हणजे फिजिकली तुम्हाला तिथे नेऊन शारीरिकदृष्ट्या आणि मग तुमची पंढरीत गेल्यानंतर कोणता आनंद मिळतो अशा प्रकारची अवस्था केल्यानंतर आणि मग या अंतर्यामी तुमच्या त्या ईश्वराला उभं केल्यानंतर कायाही पंढरी वगैरे झाल्यानंतर आता खरोखरच्या मावच्या टप्प्याकडे आपण ज्यावेळेस जातो त्या ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग अतिशय उत्कृष्ट त्याला म्हणता येईल. परंतु त्याचा अर्थ आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेणं आवश्यक आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तसं पाहिलं तर आज असं झालेलं आहे म्हणजे कोविड-19चा हा प्रसंग सोडून द्या, अदरवाईज कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा एका सेकंदामध्ये आपल्या देवाच्या बाहेरून हटवून टाकतात ती गर्दी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेस जे सांगितलेलं आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी दुसऱ्या क्षणाला तुम्हाला तिथले पंडित लोक उभेच राहू देत नाहीत. हा गमतीचा भाग सोडून द्या, परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा यातला अर्थ तो समजला पाहिजे. याकरता एक तत्त्वज्ञानातली गोष्ट मी मागे एका कुठल्या तरी प्रवचनामध्ये सांगितली ती सांगतो या ठिकाणी की आपल्याला कुठल्याही गावाला जायचं असलं फिजिकली तर आपण एक एक गावाचे टप्पे पार करत जातो, परंतु त्या ईश्वरापर्यंत किंवा त्या ईश्वराची तुम्हाला अंतर्यामी सायुज्यता प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सुरुवातीला तुमचं हे जे भूताकाश आहे काया ही पंढरी या भूताकाशातून तुमच्या चित्ताकाशामध्ये जावं लागत असतं आतमध्ये, जिथं खऱ्या अर्थानं सुख किंवा ईश्वराचा प्राप्तीचा आनंद सापडतो त्या ठिकाणी. म्हणजे त्याला म्हणतात चित्ताकाश. आणि तिथून मग अनंत व्याप्त अशा प्रकारचं हे चिदाकाश जे ते प्राप्त होतं. म्हणजे भूताकाश चित्ताकाश आणि चिदाकाश म्हणजे ईश्वर प्राप्तीचा किंवा अंतर्यामी समाधानाच्या प्राप्तीचा मार्ग जो आहे तो बाहेरून आत जाऊन मग तो
त्याचं रिफ्लेक्शन मोठ्या प्रमाणात होतं. अशा प्रकारचा तो मार्ग आहे, म्हणजे अंतर्यामी जाऊन जाणारा. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये बहिर्मुखी व्यक्तीपेक्षा अंतर्मुखी किंवा तुम्हाला स्वतःच्या दृष्टीकडे आत पाहण्याची ज्या दृष्टी लागेल तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते असं सांगणारा तो शास्त्राचा एक सिद्धांत आहे. त्या सिद्धांताची या ठिकाणी खास आवश्यकता आपल्याला आहे. मग देवाचे द्वारी उभा क्षणभरीचा अर्थ काय माहिती आहे का, की प्रथम तुमच्या अंतर्यामी असलेला तो ईश्वर जो आहे तो जागृत असावा. म्हणजे आपण जे काही कार्य करतो ते कार्य करत असताना माझ्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराला स्मरून मी सर्वांशी वागत असताना सारखेपणानं समत्वानं त्याच्या कुठल्याही प्रकारच्या भावभावनेला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा म्हणजे नुकसान होणार नाही किंवा त्याला त्रास होणार नाही किंवा त्रागा होणार नाही अशा पद्धतीची माझी स्वतःची भूमिका तयार करून मी त्याच्याशी बोलत असतो. जाता येता बरेच लोक काही फार कठीण बोलत असतात, परंतु तसं कठीण न बोलता दुसऱ्याच्या हृदयाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं जरी मी बोलत असेल तर मग मी त्याचे अंतर्यामी असलेल्या ईश्वराला साक्षीत्वानं मानतो आणि मग माझ्या अंतर्यामी असलेला तो ईश्वर जागृत आहे हा त्याचा पहिला अर्थ. आणि त्या देवाच्या द्वारी मग तो देव किंवा तो ईश्वर हा साक्षीत्वानं मानून त्याच्याद्वारे मी उभा राहतो, म्हणजे मी माझ्या हृदयाच्या सम्मुख उभा राहतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपली बुद्धी सांगते की गोष्ट चुकीची आहे, पण आपलं मन जे आहे ते वाह्यातपणा आपलं तिकडे घेऊन जातं आणि मग चित्ताचा काही प्रश्नच राहत नाही. हे बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे सिद्धांतामध्ये. परंतु तशा पद्धतीनं आपल्या या चित्ताच्या ईश्वराच्या अस्तित्वावर पूर्णपणे विश्वास ठेवून मनाला थोडंसं समजावून बुद्धीनं सांगितल्याप्रमाणे त्या मनातील किंवा हृदयस्थ असलेल्या ईश्वराच्या समोर उभं राहून देवाची द्वारे उभा क्षणभरी मग तिथं तुम्हाला तुमचं खरं प्रतिबिंब दिसतं. हे जर तुमच्या लक्षात आलं तर मग आपल्या स्वतःमध्ये असलेले ज्या काही ऐब म्हणतो आपण, ज्या काही चुकी असतील, ज्या काही आपल्यातल्या असलेल्या त्रुटी असतील त्या आपल्या लक्षात येतात आणि आपण त्यातून त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि इतकं जर तुम्हाला समजलं, सर्वभूती ईश्वराचं साक्षीत्व या दृष्टिकोनातून जर समजलं तर तिथं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज तेने मुक्तिचारी साधी. मुक्तिचारी प्राप्त होऊ शकतात, पण त्या मुक्तीमधली सगळ्यात महत्त्वाची सायुज्य मुक्ती जी आहे की ईश्वराच्या समर्पित होणं किंवा ईश्वरामध्ये सम्मिलित होणं किंवा ईश्वराशी एकरूप होणं अशा प्रकारची सायुज्य मुक्ती जी आहे ती आपल्याला त्यातून प्राप्त होऊ शकते. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, देव पहावया गेलो देवची होणी ठेलो. म्हणजे भक्त हा ईश्वरापासून विभक्त नसताना त्या ईश्वराच्या स्वरूपाशी विलीन होतो, याला सायुज्यता म्हणतात. तर जर तुम्ही अंतर्यामी तुमच्या त्या ईश्वराचं अस्तित्व मानलं आणि त्यानुसार या ब्रह्मांडामध्ये त्या ईश्वराचं अस्तित्व याला सुद्धा मान्यता दिली तर तुमच्या आचरणामधलं जे समत्व येईल, जे वारकऱ्यांना अपेक्षित आहे या पूर्ण प्रोसेसनुसार संतांनी असं ते विनूनच ठेवलेलं आहे की त्यानुसार तर मग तुम्ही देवाची याद्वारे म्हणजे अंतर्यामी असलेल्या ईश्वराला साक्षी ठेवून जर उभे राहिले तर तुम्हाला एका क्षणात चारही मुक्ती प्राप्त होऊ शकतात आणि तशा प्रकारची मुक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. हे झाल्यानंतर वारकरी संतांचं फार मोठं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या हरिमुखे म्हणा हरिमुखामनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ते ध्रुपदाचं चरण आहे त्या 28 अभंगाचं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोरी केली. वारकरी संप्रदायाला अपेक्षित असलेले निरपेक्षितपणा या हरिमुखे मनाला लक्षात येईल. आजचा काळ असा आहे की आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी आपला स्वतःचा स्वार्थ पाहत असतो. मला यातून काय प्राप्त होईल, मी कोणतंही काम करत असताना माझं इनपुट असं असताना माझं आउटपुट काय होईल असं सरळ आपण पाहतो. इथं मात्र एक वेगळा प्रकार सापडेल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुझं काम काय आहे की तुला दिलेली जिव्हा जी आहे, तुला दिलेली बुद्धी जी आहे, तुला दिलेला जो देह आहे, या देहातून तू ईश्वराचं स्मरण कर. ईश्वराचं स्मरण कशा करता करा हे सांगत असताना पुन्हा एक सिद्धांत जो आपण याच्यामध्ये मदत पाहूया की जो तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. आर्किमिडीजचा एक सिद्धांत आपल्या सर्वांना माहीत आहे. पदार्थाने विस्थापित केलेल्या द्रव्याचं आकारमान हे पदार्थाच्या आकारमाना इतकं असतं. आर्किमिडीजचा सिद्धांत आहे की जो आपल्या देहामध्ये विचारधारेमध्ये वेगळ्या प्रकारच्या षड्रिपूचं जे काही अंतर्यामी बसलेला शत्रू असतो आपला, तो शत्रू तुम्हाला काढायचा असला तर त्याला नामरूपी शस्त्र आहे. त्याचं कारण की तुमच्या विचारधारेमध्ये हे षड्रिपू सातत्यानं तुम्हाला काही ना काही त्रास देत असतात. मग त्या ठिकाणी तुम्ही ईश्वराचं नाम जर बसवलं तर तुम्हाला निश्चितपणे त्या षड्रिपूपासून मुक्ती मिळू शकते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले क्रामक्रोध केले घर रीते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या देहामध्ये म्हणजे विचारधारेमध्ये विठ्ठलाचं नामस्मरण जर तुम्ही बसवलं तर तुमचा काम क्रोध षड्रिपू जे ते आपोआप नष्ट होतात. म्हणजे ते वर येऊ शकत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा त्याच्या पलीकडचा सिद्धांत आहे. आणखी
की मग तसं बसल्यानंतर तुमचं कामना आणि क्रोध किंवा षड्रिपू नष्ट झाल्यानंतर तुमच्याजवळ काय जमा होईल? पुण्य जमा होईल. पुण्याचं सातत्य असल्यानंतर त्याला सुकृत म्हणतात. आता हे पुण्य जमा झाल्यानंतर प्रत्येकजण मोजायला सुरुवात करेल, म्हणजे माझ्याजवळ इतकं आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला त्यातून एक सात्विक अहंकार सुद्धा प्राप्त होऊ शकतो. परंतु अहंकार कोणत्याही प्रकारचा असला तो धोकादायक असतो, तो त्रासदायक असतो आणि तो तुमच्या चरित्र्याला हनन करणारा असतो. हे शास्त्र जर सांगत असेल तर त्याची गणनासुद्धा तुम्ही करू नका, असं हा सिद्धांतपर द्रुपदाचा भाग हरिमुखे बना पुण्याची गणना कोण करी. आम्हाला ते मोजमाप करायची गरज नाही. आम्हाला त्या भगवंतानं देह दिला, आम्हाला त्या भगवंतानं बुद्धी दिली. त्या बुद्धीमध्ये अशा प्रकारचे विचार संतांनी टाकले की पहिले त्या पंढरपुराची जी भूमी आहे ती आमचं माहेर आहे म्हणे, आम्ही तिकडे धावत जातो. चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडलिक आमचा बंधू आहे, अशा प्रकारे आम्ही तिथे जातो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या पंढरी क्षेत्रामध्ये सातत्यानं राहावंसं वाटतं. आम्ही राहतो, चातुर्मासामध्ये बरेच लोक तिथे राहतात. आणि मग तिथून हे माझं शरीर जे आहे, या शरीरामध्ये अशा प्रकारचं स्थित्यंत होत जातं की काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, अशा प्रकारचा बदल होत गेल्यानंतर मला माझ्या अंतर्यामी त्या भगवंताचा वास किंवा त्याचं स्वरूप सापडायला सुरुवात होतं. आणि ते स्वरूप जेव्हा सापडतं तेव्हा मी म्हणायला सुरुवात करतो, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या. म्हणजे पंढरपुरात गेल्यानंतर तुम्हाला अंतर्यामी त्या ईश्वराचं जर अस्तित्व जाणवलं तर तुम्हाला चारही मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. तुमच्याकडे फक्त एकच काम आहे, हरिमुखी म्हणा. आणि ते निरपेक्षपणे करत असताना त्याला पुण्याची गणना कोण करी अशा प्रकारची थोडीशी जोडधड दिली तर वारकरी संप्रदायाचं एक फार मोठं चित्र वेगळ्या पद्धतीनं उभं राहतं. मागच्या वेळी मी पंढरपूरचा पांडुरंग, पुंडलिक आणि याच्याबद्दलची बरीचशी म्हणजे त्यांच्या उत्पत्तीबद्दलची जेव्हा आपण चर्चा केली. पण याचे 3 महत्त्वाचे सिद्धांत आपल्याला शेवटी आज या 5 मिनिटांमध्ये पाहायचे आहेत. विठ्ठल हे या महाराष्ट्राच्या भूमीतल्या काबाड कष्ट करणाऱ्या, श्रमणाऱ्या, कष्टणाऱ्या सर्व बहुजनांचं आराध्य दैवत आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. हळूहळू मनुष्य सर्व प्रकारच्या ज्या राजस कामना असतात त्या त्यागून सात्विक विचारधारेमुळे त्या भगवंताकडे ओढला जातो. हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. आणि मग सुरुवातीला काय प्रकारे असं पाहायला गेलेले लोक त्या विठ्ठलाच्या गारुडामध्ये अशा प्रकारे ओढले गेले की तिथून ते बाहेर निघले. अशा प्रकारची या विठ्ठलाचं एक ग्रॅव्हिटी आहे. आणि मग त्याची उत्पत्ती वगैरे आपण ती सर्व जी पाहिली त्याच्यामधलं एक सर्वात महत्त्वाचं चरण आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं. मग शेवटी याचं प्राप्तव्य काय? तर प्राप्तव्य अशा पद्धतीचं आहे की पुंडलिक आईवडिलाची सेवा करत असताना विठ्ठलाला त्यांना बाहेर उभं ठेवलं. म्हणजे आईवडिलाची म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानातला हा महत्त्वाचा भाग आहे की आईवडिलाची सेवा जर करत असाल तर भगवंत तुमच्या दारी हा तिष्ठत उभा राहतो. हे त्यातली महत्त्वाचं सूत्र आहे. म्हणून माझ्या 30 वर्षाच्या दवाखान्याच्या अनुभवामध्ये सुद्धा मी एक गोष्ट पाहिली ती तुम्हाला सांगणं आवश्यक आहे ठिकाणी की अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम जे आहेत याच्यामध्ये शिकल्या सवरलेल्या लोकांचे आईवडील कदाचित असतील, पण खेड्यापाड्यातले लोक जे आहेत ते आपल्या आईवडिलाला अतिशय जीव लावतात. त्यांच्या सुकल्या दुखल्यामध्ये त्यांच्या असलेल्या सर्व प्रकारचे जे काही सोर्सेस असतील, रिसोर्सेस असतील, त्यांनी डॉक्टरकडे नेऊन त्यांची तपासणी करणे, दुरुस्ती करण्याच्या प्रयत्न सातत्याने करत असतात. फाटके लोक, कंगाल लोक आपण म्हणू शकतो त्याला, परंतु त्याच्यामागं हा एक महत्त्वाचा धागा आहे की आईवडिलांची सेवा करत असताना पुंडलिकाच्या दारी जर विठ्ठल उभा राहू शकतो तर माझ्याकडे एकच काम आहे. म्हणून आईवडिलाची सेवा जर करत असले तर पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या दारी तिष्ठत राहतो. इतकं श्रेष्ठत्व या वारकरी संप्रदायाच्या विचारधारेमध्ये पुंडलिकाच्या आणि विठ्ठलाच्या रूपकामध्ये आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस मी त्याची सुरुवात केली फक्त की या भगवंताला काही मागता येत नाही, मागायचं नाही. त्याचं कारणच असं आहे की ज्या आद्य भक्तासाठी पुंडलिकासाठी परब्रह्म म्हणजे विठ्ठल त्या ठिकाणी आलेत तर तो पुंडलिकच आईवडिलांच्या सेवेतून निवृत्त होऊन भगवंताला काही मागण्यासाठी गेला नाही, ऐहिक मागण्यासाठी की मला असं द्या, मला तसं द्या. तो काहीच मागण्यासाठी जर गेला नाही अजून, तर त्याच्यानंतर जितके लोक पंढरपूरला जातात, जितक्या वाऱ्या पंढरपूरला जातात, त्यातल्या कोणत्याही व्यक्तीला पंढरपूरच्या पांडुरंगाकडे किंवा विठ्ठलाकडे काही मागण्याचा अधिकार नाही. कारण आद्य भक्त पुंडलिक अजून बाहेर येऊन त्यांना काही मागितलेलं नाही. म्हणून याचं रिफ्लेक्शन आपल्याला जर पाहायचं तर पसायदानामध्ये सापडतं. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावी पसाय दान. हे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या विश्वात्मक भगवंताकडे काही मागितलं का? हिक नाही. जे खळाची व्यंकटीपासून मग ते सुरू झालं. वैश्विक मागणी
विश्वाच्या उन्नतीकरता मागितले दान आहे, त्याकरता स्वतःसाठी काहीच मागायचं नाही. मागणं काही असलं तर या विश्वामध्ये सर्व प्रकारची शांतता नांदू दे अशा प्रकारची मागणी या वारकरी संप्रदायामध्ये होते. आणि त्याचं कारण एकमेव की पुंडलिकानं अजून काही मागितलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मला काही मागायचा अधिकार नाही आणि कोणताही वारकरी तिथे गेल्यानंतर काही मागत नाही. मागच्या मी त्याचा दुसरा भाग सांगितला होता. आणि तिसरा एक महत्त्वाचा भाग, जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक प्रसिद्ध क्षेत्र आहेत, अनेक संतांची, अनेक भगवंतांची मंदिरं या पृथ्वीला ललांभूत असलेली आहेत, अतिशय श्रीमंत आहेत, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत, अतिशय चमत्कारिक आहेत, अतिशय जागृत आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी तुमच्यामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये काहीतरी अंतर आहे प्रत्येक ठिकाणी. परंतु या पंढरीच्या पांडुरंगाचं एक वैशिष्ट्य आहे, या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला तुम्हाला मला विटेवर हात ठेवून त्या भगवंताचं दर्शन घेता येतं. जगाच्या पाठीवर असा भगवंत कुठेच नाही. आणि कोणते पाय? ज्या पायाला संत नामदेवराय, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आतापर्यंतच्या सर्व संतांच्या मांदियाळीनं ज्या पायाला स्पर्श केलेले आहेत, ज्या चरणाचा स्पर्श केलेला आहे आणि ज्या चरणामध्ये रूपी जडले लोचन पायी स्थिरावले म्हणून असं तुकाराम महाराज सांगतात, त्या पायाचं आपल्याला दर्शन घेता येतं. ज्या पायानं खऱ्या अर्थानं सर्व ब्रह्मांडातलं मनाचं जे काही चलबिचल अवस्था असेल ती दाबून ठेवलेली आहे, सर्वांना स्थैर्य प्राप्त करून दिलेलं आहे, त्या पायाचे तुम्हाला दर्शन घेता येतं. म्हणजे ज्या क्षणाला पंढरपूरला जाऊन तुम्ही ते सुंदर ते ध्यान डोळ्यामध्ये ज्यावेळेस साठवता आणि ज्यावेळेस तिथं हात लावता त्यावेळेस ते ध्यान तुकारामांच्या नजरेतून तुमच्या नजरेमध्ये येतं. आणि ज्यावेळेस तुम्ही हात लावता त्यावेळेस त्या सर्व संत वांदिळ्याचा, त्या भगवंताचा चैतन्याचा प्रसाद तुम्हाला मला लागतो. म्हणून बाहेरचा ऐहिक प्रसाद मी मागच्या गमतीनं बोललो होतो. काय असतं पंढरपुरामध्ये? सर्व प्रकारे वातड झालेल्या लाह्या, मुरमुरे पावसाळी वातावरणामुळं, मग त्या प्रसादाकरता कोणीच जात नाही. पण प्रसाद काय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि ज्याच्या पायाशी रूपी जडले लोचन पायी स्थिरावले म्हण, त्याच्या पायाशी हात लावल्यानंतर तुम्हाला मला त्या चैतन्याचा प्रसाद भेटतो. आणि म्हणून जीवन जगण्याची नैतिकतेची उर्मी जी आहे ती वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे परिपूर्णपणे भरलेली आहे. त्याचं कारण त्याचं वैशिष्ट्यच या ईश्वराच्या याच्यामध्ये. आणि शेवटचा एक भाग सांगायचा, हा विठ्ठल काळा का, याच्यावर एक सिद्धांत सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये रवी शशी कळा लोपलीय असं म्हटलेलं आहे. म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलीय. आपला एक अनुभव असेल, जर आपण एखाद्या प्रकाशमान वस्तूकडे जास्त वेळ जर पाहिलं तर आजूबाजूला आपल्याला अंधारीतून काळा दिसतो. स्वतः हा अनंत सूर्याचं तेज असलेला हा भगवंत असल्यामुळे याचं स्वरूप तुम्हाला मला सातत्याने काळं दिसतं. हे त्याच्या मागचं एक साधं सरळ सायंटिफिक रिझन आहे. म्हणून हा पंढरीचा पांडुरंग निळा, सावळा किंवा काळा आहे. अनंत चैतन्याचा, अनंत तेजाचा महानिधी असलेला हा भगवंत तुमच्या माझ्या भक्तीला ओ देऊन कौतुकानं त्या पंढरपूरच्या माहेरीमध्ये वर्षातून 2 वेळा तुमची माझी वाट पाहत असतो. तो भगवंत तुमच्या माझ्या सर्वांच्या अंतर्यामी असाच नादत राहो, याकरता या भगवंताचं हे स्वरूप मी सांगितलं. हा सर्व सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे जाण्याचा भाग आहे. सामान्य व्यक्तीच्या क्षमतेमध्ये फक्त भक्तीची आस त्याच्या अंतर्यामी असते. निर्गुण भक्तीचा अनुभव कदाचित तो घेऊ शकत नाही. मानस पूजेचा कदाचित त्याच्या डोक्यामध्ये विचार येऊ शकत नाही. ती एक अवस्था म्हणजे थोडी उन्नत अवस्था असते. परंतु तशा प्रकारची अवस्था जर सातत्यानं हा पंढरपूरला गेला, त्या भगवंताला पाहू लागला, तर हळूहळू त्या सगुण साकारातून निर्गुण निराकाराकडे किंवा मानसपूजेकडे त्याचा कल होऊ शकतो. आज वातावरणाच्या दुर्दैवामुळे कोविड-19मुळे तुम्हाला मला त्या भगवंताकडे जाता आलं नाही. परंतु या एकंदर विचारधारेचा आपण जर एक साकल्याने विचार जर केला तर त्या भगवंताचं स्वरूप तुमच्या माझ्या हृदयामध्ये, तुमच्या माझ्या विचारधारामध्ये जर आपण आणलं तर आपण त्या भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूपाचं दर्शन घेऊ शकतो. आणि मानसपूजेतून तुमची माझी या भक्तीची अवस्था जी ती उन्नत करू शकतो. अशा प्रकारची उन्नत अवस्था जर प्राप्त झाली तर एक आणखीन गोष्ट तुम्हाला मला सांगेल. अरण भेंडीचा सावतामाळी कधी पंढरपूरला जात नव्हती अशी आख्यायिका आहे. बऱ्याच दिंड्या त्याच्यात दारून जायच्या, तो सर्वांची व्यवस्था करायचा आणि मग ते म्हणे चला पंढरीला, मला जायची गरज नाही म्हणे. का? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे त्याला त्या भगवंताचा साक्षात्कार त्याच्या कर्मात सापडत होता. म्हणून ज्ञानेश्वरीचे किंवा गीतेचे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही कांडांना धरून किंवा एकमेकाला म्हणजे व्यापून चालणारं ईश्वराचं स्वरूप असं हे आहे. म्हणून या संप्रदायातला प्रत्येक संत हा स्वतः श्रमणारा कष्टणारा होता.
त्याचबरोबर त्यांना भक्तीचा प्रचार प्रसार करत असताना स्वतःची निर्विकार अवस्था किंवा स्वतःची विरक्त अवस्था कायम ठेवली आणि ते करत असताना समाजाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. म्हणून या संप्रदायाचं एक महत्त्वाचं ब्रीद तुकाराम महाराज सांगतात, ते सांगून आपण संपवूया की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. म्हणजे या संप्रदायाची विचारधारा जर आपण श्रेष्ठत्व पाळत, तुकाराम महाराजांनी काही दंडक घालून दिलेले आहेत, त्या दंडकामध्ये हा भाग आहे की जिथं आपण कीर्तन करतो तिथं अन्नही सेवन करायचं. त्या काळामध्ये काही घोडागाडी किंवा जात असेल तर तिथे त्या घोड्यासाठी एखादा दाणा किंवा त्या तिथल्या वृषभासाठी एखादं काडी ते सुद्धा घेऊन यास चांगले दंडक आहे. मग आजच्या काळामध्ये आपण ह्या संप्रदायामध्ये सुद्धा काही घुसत असलेल्या ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर किती विचाराची प्रतारणा कधी कधी होते हे आपल्या लक्षात येईल. म्हणून या पृथ्वीतलावर मानवतेसाठी विचारधारेच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि सर्वांना आदर्श सापडेल अशा विचारधारेसाठी संत साहित्य, पंढरीचा पांडुरंग, पंढरी स्वतः आणि वारकरी ह्या 4-5 गोष्टीचा हाकलल्यानं विचार जर केला तर आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीचं वैशिष्ट्य, श्रेष्ठत्व आणि तुमच्या माझ्या पुरोगामित्वाचं बीज या वारकरी संतामध्ये सापडतं. याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.